श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल तुकारामाची पुण्यतिथी होती. तुकाराम बीज म्हणतात, म्हणून आपण काल तुकारामांच्या चरित्राबद्दल पाहिलं. त्यांनी स्वतःचं जे चरित्र लिहिलं, आत्मचरित्र, मुख्यतः आपण काल ते वाचलं होतं. आज आणखीन काही त्यांचे सोपे आपल्याला माहीत असलेले अभंग आपण वाचणार आहोत आणि नंतर एकनाथांच्याकडे वळणार आहोत. काळाच्या दृष्टीने बघितलं तर एकनाथ हे तुकारामांच्या आधी आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव वगैरे ते संत, मध्ये एकनाथ, आणि इकडे आपण म्हणतो ना तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी. बाबांचं एक वचन आहे की ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत हे एवढे लोकांच्यात प्रसिद्ध, लोकमान्य, लोकप्रिय ग्रंथ असताना आपला दासबोध ग्रंथ लिहून तेवढाच लोकप्रिय करणं आणि नामदेव वगैरेंचे अभंग लोकांच्या मुखावर असताना आपले अभंग त्यांच्या श्वासाश्वासात नेऊन पोचवणं हे तुकाराम आणि समर्थांचं वैशिष्ट्य आहे. एकाच काळातले आहेत ते. म्हणून पहिल्यांदा तुकाराम आणि नंतर आपण नाथांचं चरित्र आजही बघणार आहोत, उद्याही बघणार आहोत. म्हणजे आपण आणि आणखीन एक दिवस मिळणार आहे, कारण नाथांचं चरित्र, नाथांच्या रचना या फार महत्त्वाच्या आहेत. तुकारामाच्या बाबतीत सांगता येईल की खूप वर्षांपूर्वी त्यावेळेला CD होती, म्हणजे कॅसेट असेल. त्यावेळेला श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर यांनी तुकारामाचे अभंग म्हणले होते. त्यातले 2 अभंग आपण आत्ता वाचणार आहोत. आपल्या कानावरून ते अनेकदा गेल्यामुळे त्यातले बरेचसे शब्द आपल्याला माहीत आहेत. भाव महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं की जीवनात कोणता ना कोणता तरी प्रसंग घडला की याची उत्स्फूर्त प्रतिभा तो प्रसंग शब्दबद्ध करायची, त्या प्रसंगाला अनुरूप अशी प्रतिक्रिया, प्रतिसाद व्यक्त करायचे आणि तसे ते अभंग बनले. आपल्याला जर प्रसंग माहीत नाही आहे तर आपण उलटं जाऊन कल्पना करू शकतो की कोणता प्रसंग असेल. कन्या सासुरासी जाय, अनेक ठिकाणी हा प्रसंग असेल ना. म्हणजे सासरी जाताना, लग्न झाल्यानंतर आपण जी मुलीची पाठवणी म्हणतो त्यावेळेला तर ती पुन्हा पुन्हा मागे बघतेच, पण प्रत्येक वेळेला ती माहेरी येते त्यावेळेला सासरीला जाताना परत परत मागे वळून बघते. म्हणजे पूर्वी तर माझी या माहेरा जा रे पाखरा किंवा घाल घाल वारा माझ्या अंगणात, हे म्हणजे वाऱ्याबरोबर, पाखराबरोबर असे संदेश पाठवायचे. जसा कालिदासांनी मेघाबरोबर, मेघाला दूत बनवून संदेश पाठवला. आणि त्या इतके आपण म्हणतो ना की घरातली गाणी, घरात सुद्धा बाहेरचा दिवाणखाना नाही आणि आतला अगदी स्वयंपाकघर, माझघर नावाचं एक मधली खोली असायची, जिथे बाळंतपण व्हायची, जिथे ती मुलं वाढायची, जिथे निरनिराळ्या प्रकारचे उखाणे वगैरे सगळं अगदी घरगुती ज्याला म्हणतात, हृदय घराचं असं ते घर. तिथे ह्या मुलीचं लहानपण वाढल्यामुळे किंवा सगळ्या घरात मागच्या अंगणातली गाय, पुढच्या अंगणातला कुत्रा, घरात असलेलं मांजर, पिंजऱ्यातला पोपट यांची सुद्धा खबर त्या घ्यायच्या. म्हणजे अगदी जाताना त्यांना वाटलं, अरे मी कपिला गाईचा आणि त्याच्या वासराचा निरोपच नाही घेतला, येते हां म्हणून जात असेल. अरे पोपट तो गंगाराम राईला बघायचा, जात असेल. म्हणजे कन्या सासूर अशी जाय, मागे परतवनी पाहे, मागे परत परत बघत असते. आपण सुद्धा आपल्या समजा गोंदवल्याला गेलो किंवा शिर्डीला गेलो, गोंदवल्याला गेल्यानंतर तर हा आपल्याला नेहमीचा अनुभव आहे की माहेर आहे आपला, तो माहेरच आहे. दासांचे माहेर ऐसा नाही देखील, सगळ्यांचं माहेर आहे. मग आपण आपल्याला जायचं असतंच ना, गाडी असते आपली,
स्वतःची गाडी असली तरी एक वेळ असते ठरलेली. मग आपण अजून एकदा समाधीचं दर्शन घेऊन येतो. म्हणून आपण समाधीचं दर्शन घेतो आणि या जिन्याने वरती येतो. वरती आल्यानंतर प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घातल्यानंतर वाकून समाधीचं दर्शन बघतो. जणू काही समाधी आपल्याला बोलवते किंवा त्याच्या मागे असलेले महाराज आपल्याला बोलवत आहेत. आपण परत एकदा जातो पायऱ्या उतरून आणि परत प्रदक्षिणा घालून परत बघतो. पुन्हा पुन्हा दर्शन घेतो. बरेच जण तर तुम्ही पाणी आणायला जाते ना, तोपर्यंत मी महाराजांचं दर्शन घेऊन येतो, कारण गाडी तिथे शेजारीच पार्क केलेली असते. पुन्हा पुन्हा इथे गंमत काय असते, दर्शन पुन्हा पुन्हा घ्या. या डोळ्यांनी देहाच्या त्या समाधी जी दगडाची आहे त्याचं दर्शन तुम्ही घ्या. पण समाधी पाहता समाधान होते, कारण आपलं वाक्यच असतं कितीदा दर्शन घेतलं तरी समाधान होत नाही. आणि म्हणायचा कुठला श्लोक, समाधी पाहता समाधान होते, हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. इथे कन्या आहे. आपली सगळ्यांचीच परिस्थिती तशी आहे की आपलं जे माहेर आहे सद्गुरूंचं स्थान असेल, मुलीच्या दृष्टीने तिचं घर आई वडिलांचं घर असेल, अगदी मामाचं सुद्धा तिचं एका अर्थाने माहेरच, आपण आजोळ ज्याला म्हणतो ते. म्हणून कन्या सासूरासी जाय मागे परतोनी पाहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, त्या काळात लवकर लग्न व्हायचे. म्हणजे मुलींना घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाणं म्हणजे हे दिव्यच होतं एका प्रकारचं. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केसवा. त्यांनी हे उदाहरण दृश्य तुम्हाला सांगितलेलं आहे, जे अतिपरिचित दृश्य आहे. पण उदाहरण सांगतात कोणाचं, स्वतःचं सांगतात. तैसे झाले माझ्या जीवा, आलोय तर या सासरी, पण परत परत माहेरी माहेरी वळून बघतोय. त्यांचं माहेर कुठलं, तर त्यांची इंद्रायणी नदी असेल. त्यांचं माहेर कुठलं, तर त्यांच्याच वडिलांनी बांधलेलं विठ्ठलाचं मंदिर, त्यातली मूर्ती असेल. आणि त्यांचं माहेर म्हणजे पंढरपूरचा विठोबा असेल, किंवा त्यांचं माहेर म्हणजे आळंदीच्या ज्ञानेश्वरांची समाधी सुद्धा असेल. विचार करा तुम्ही. म्हणून माहेर तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे. हुरहुर किती सुंदर शब्द आहे. आपण म्हणतो हुरहुर लागून राहिलेली आहे, आणि ही हुरहुर त्या हृदयाला जाणवते. हे हृदय धडधडतं फक्त, पण हृदय जे हुरहुरतं ते हृदय हे मनातलं, बुद्धीचं, भावनांचं ते हृदय आहे. आणि म्हणून आई गेली की मुलाला हुरहुर लागते. आणि तुम्हाला गमतीदार प्रसंग सांगतो. लहान मुलं आहे, रांगतंय, आणि आई जाते तिथे त्याला जायला पाहिजे. तर आई म्हणते की अरे मी इथेच आहे. मग मुलाला खेळणं देते, ते खेळत बसते. मी इथेच आहे. तिला काय करायचं आहे, मागच्या अंगणात जाऊन कपडे वाळत घालायचे आहेत. आणि मूल तर हट्ट करते, तुझ्या मुलाला घेऊन ते कसे कपडे वाळत घालणार आहे, 2 हात तर रिकामे पाहिजेतच. आणि हे हट्ट करते, आहेच मी इथेच आहे. मी इथेच आहे. ते खेळतंय. आईचा आवाज ऐकतंय, आईचा आवाज ऐकतंय. आणि आई अंगणात गेलेल्या, मी आहे बाळा, मी आहे मी इथेच आहे कपडे वाळत घालते. आणि नंतर गंमत म्हणून ती त्याच्या नकळत त्याच्या मागे येते आणि म्हणते बाळा मी नाही, आणि ते रडायला लागतं. कल्पना करा, मी इथे आहे, मी इथे आहे, आणि मी नाही म्हणून गंमत केली की ते रडायला लागतं. त्याच्या मागेच आहे आई. दूर गेली होती त्यावेळेला तो शब्द त्याला पुरेसा होता. म्हणून ती हुरहुर त्या बाळाला लागून राहते की चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे. जीवना वेगोडी किंवा जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आपल्याला ही ओळ माहीत असते, जळाविणं मासोळी तैसा तुका तळमळी. कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाहे, ही ओळी आपल्याला माहीत असते. पण मधल्या आहेत ना ओळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. अशी ज्ञानेश्वरांची अवस्था झाली होती. त्या काळात त्यांनी ज्या रचना केल्या त्याला वीरहिणी किंवा वीराणी म्हणतो, आपल्याला माहीत आहे. आणि त्याही अशाच आशा भोसले वगैरेंच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकरांनी, मी नावही का सांगतो माहिती आहे ना, ही या संतांचीच इच्छा असलेली मंडळी आहे. आणि ते अमर करण्यासाठी गाणं, आणि त्या गाण्यातलं हार्द म्हणतात. हार्द म्हणजे हार्दिक, यावरून हार्द अंतरंग, त्याच्यावरून हार्ट हा शब्द आलेला आहे. हृदयम 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 हार्द हार्दिक, तसंच हार्ट. तर अगदी तिच्या गाण्याचं हार्द उलगडून दाखवण्याची एक अत्यंत चांगली शैली या लोकांच्याकडे असते. नुसते संगीतकार नाही आहेत, ते नुसते गीतकार नाही आहेत, ते भावना असलेले आणि अर्थ समजून घेणारे, म्हणजे त्या गाण्यातला भावार्थ व्यक्त करणारे. म्हणजे त्यांनी एखाद्या गाण्याचं या भाषेतून त्या भाषेत केलं तर ते भाषांतर उरणार नाही, ते भावांतर होईल. भावांतर फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की तुम्हाला सांगत होतो की दिन तैसी रजनी, ही केवढी विरहिणी आहे.
आपल्याला माहीत आहे पुढचं गाणं, की जसा दिवस ना तशी रात्र. दिवसा मी जागा, रात्री मी जागा. दिवसा झोप नाही डोळे उघडे, रात्री झोप नाही डोळे उघडे. कासावीस व्याकुळ अशी माझी परिस्थिती झालेली आहे. हे सांगतायत कोणाला? एका अर्थाने निवृत्तीनाथांना. म्हणजे दादाही आहे, मोठा भाऊही आहे, पित्याच्या ठिकाणी आहे आणि सद्गुरू आहेत त्याचे. सद्गुरूंनाही सांगतोय. त्याच्यानंतर चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी किंवा अंग अंग जाळी. चंदनाची चोळी म्हणजे चंदनाचा लेप. चंदनाचा लेप म्हणजे सुगंध आणि शीतलता. चंदनाचा लेप लावला ना तरी आतून माझी जी होळी होतीये, आतून मला जो आग होतीये, दाह होतोय, तो थांबणार नाहीये बाहेर चंदन लावून. तेव्हा मला जाऊ दे, मला या जगाचा निरोप घेऊ दे. कारण माझं जे इति कर्तव्य होतं किंवा मला उगीच वाटतंय, समजा तुम्ही शब्द वापरलात अवतार कार्य झालेलं आहे, आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे, तेव्हा उगीच जगण्यात काय अर्थ आहे? की आतून त्यांना प्रेरणा निर्माण झालेली आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे विरहिणी आहे. तो म्हणतो की अरे पहिलं तीरावर तो कावळा ओरडतोय, ऐकू येत नाही तुला? मला तर ऐकू येतोय. शकून गे माये सांगत आहे, हीच चांगली वेळ आहे संजीवन समाधी घ्यायला. तशी ही परिस्थिती आहे तुकारामाची. अशीच परिस्थिती रामकृष्णांची झालेली होती. ते कालीमातेला म्हणायचे की तू सगळ्या जगाची आई आहेस ना, तर माझी आई आहेस, मला दाखव ना तुझं रूप. मला बोलायचं आहे तुझ्याशी, मला खेळायचं आहे तुझ्याशी, इतकंच काय मला भांडायचं आहे सुद्धा तुझ्याशी. आणि जर दाखवलं नाहीस तर बघ, म्हणून ते छाती घासायचे, नाक घासायचे, छाती बडवायचे, छाती लाल व्हायची, नाक घासून घासून ते रक्तबंबाळ व्हायचं. आणि तरी 2 महिने झाले, 3 महिने झाले, दर्शन देत नाही म्हणल्यानंतर शेवटी तो एक क्षण असतो. ते म्हणाले तुझ्या हातात निरनिराळी शस्त्र आहेत आणि हातात दिलेलीच असतात ना ती शस्त्र, त्यातलं मी खड्ग काढतो, तलवार, आणि माझं डोकं उडवतो. आणि ह्यानी खरंच डोकं उडवलं असतं ही त्या कालीची खात्री पटल्यामुळे मग त्यांनी ते दर्शन दिलं. निळा प्रकाश वगैरे आपण जे म्हणतो, नील ज्योती समुद्र, निळा प्रकाशाचा सागर पसरला. ते गाभारा म्हणजे गर्भकूड भरून गेलेले आहे आणि आतून शब्दही त्यांना ऐकू आले असतील, मी आले, आता आपलं राज्य सुरू झालं ना, हां आता बोल काय बोलायचं ते, दाखव काय दाखवायचं ते, विचार काय विचारायचे ते. हा एक संवाद, दिव्य संवाद किंवा दिव्य संबंध सुरू झालेले आहेत. तसंच इथे आहे तुकारामाचं, की भेटी लागी जीवा लागली से आस, परत तीच आहे आस. हेही त्याच्यात पुढचं गाणं आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता वाट पुढे तर इतके गोड शब्द त्यांनी वापरलेले आहेत दुसऱ्या अभंगात. बघूया ना. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्र असेल ना तर ते चांदण म्हणजे चकोराचं जीवन आहे. चकोराचं एका अर्थाने अस्तित्वाचं कारण आहे ते चांदण. म्हणजे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. हे ना रे तुझ्या मी भुकलेलं आहे, मी तहानलेलं आहे, मी तुझ्या विरहानं मरून जाईन. जळाविण मासोळी तैसा तुका तळमळी, हीच पुढे वर्णन झालेली आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. आता दिवाळीच्या मुळा, दिवाळी जवळ आली, आता आपण घरी जाऊ म्हणजे माहेरी जाऊ. आसावली, तिला आस लागलेली आहे. प्रत्येक दिवाळीला काही तिला घरी पाठवत नाहीत. महाराजांचं एक अप्रतिम उदाहरण आहे गोंदवलेकर महाराजांचं. पहिल्या दिवाळीला येतात, त्याला दिवाळ सण म्हणतात. म्हणजे जावई बापू येतात, त्यांच्याकडची सगळी मंडळी येतात आणि त्यांची खातरदारी, आदरातिथ्य वगैरे करायचं असतं, भेटी द्यायच्या असतात. ही पहिली दिवाळी झाली. आता मुलीचं समजा 20व्या वर्षी लग्न झालेलं आहे, तर 20 दिवाळ्या या आईवडिलांच्या दृष्टीने तिने केलेल्या आहेत. आणि नंतरची लग्न झाल्यानंतरची पहिली 21 दिवाळी. 22व्या दिवाळीला आईला आठवण होणार नाही का मुलीची? सगळ्यांनाच होती आहे. पण आई म्हणाली तुम्ही आता त्यांना दिवाळीनिमित्त जे पत्र लिहिताय त्याच्यात तिला पाठवून द्या दिवाळीला इकडे, असं लिहा. ते म्हणाले हे समजुतीला, जनसमजुतीच्या विरुद्ध आहे. आता ते तिचं घर आहे, त्या घरात अपेक्षा नसेल का? आपल्या मुलीने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलेली आहे, बरोबर? म्हणून त्यांची इच्छा असेल की दिवाळी तिथे करावी. तुम्ही म्हणा तरी, सांगा तरी, म्हणायला काय हरकत आहे? पत्र तर लिहितोय, पण त्यांना पटेना. पण त्यांनाही आतून वाटत होतं की मुलीनं यावं, मुलीनं दिवाळीसाठी यावं. म्हणून त्यांनी एक वाक्य घातलं, कदाचित पत्राच्या शेवटी असेल किंवा आरंभी असेल, की मुलगी दिवाळीला आली असती तर बरं झालं असतं. हे वाक्य लिहिलं आणि अशा पद्धतीने खोडलं की ते वाचता यावं. हे लक्षात घ्या. अशा एक रेख मारली, वाचता येतं. सासऱ्याने ओळखलं
ते म्हणाले की त्यांची भावना मला कळलेली आहे. तेव्हा पहिले 2 दिवस पाडव्यापर्यंतचे तू इथे राहा आणि नंतर तू जा दिवाळीला तिकडे भाऊबीजेला वगैरे कुठे जा. विचार करा. आस जर लागली असेल ना तर आपला त्या दिशेने प्रवास सुरू होतो. आपल्याला आस नाही लागत आणि आस नाही म्हणून अभ्यास नाही. लक्षात ठेवा. अभ्यास, प्रयास, सायास आपण जे शब्द वापरतो कुठेतरी आस पाहिजे. इथे तर काय, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटोली. वाटोली किती सुंदर शब्द आहे. पाहत असे वाटोली पंढरीची. आता ही लेक म्हणजे दुसरी कोणी नाही, मीच आहे. मी तुझ्यापासून दूर आलेले. अरे माहेरान मी इकडे आलेलो आहे. कोण सांगतोय? तुका विठ्ठलाला सांगतोय. पाहत असे वाटोली पंढरीची भुकेली या बाळ अति शोक करी. भुकलेल शोक करतं. वाटप आहे परी माऊलीची. आणि तुम्हाला खरंच सांगतो की जर जत्रेत मूल हरवलं की ज्याला बऱ्यापैकी कळतंय 3-4 वर्षाचं, आईचं बोट चुकलं आणि नाही, कोणीतरी त्यांना पोलीस तिथे असतंच, पोलीस चौकी तिथे आणून दिलं, ते रडत होतं आई पाहिजे आई पाहिजे. पोलिसांनी त्यांना फिरवलं. पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीतून एक राऊंड घेतली असेल, त्याला आईस्क्रीम नको, काही कसंच थांबवे ना. आई पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे. आता शेवटी आई ज्या वेळेला येते, कारण कुणीतरी सांगतो तुमच्या मुलाला हरवलंय ना, त्यांची तो शोध घेते ना पोलिसांच्याकडे. आईला बघितल्यानंतर या बाळाला परब्रह्म गवसल्याचं एक आनंद होतो. एकदम ते इतकं शांत होतं, धावत काय जातं. त्यावेळेला पोलिसांना कळतं आपलं जे बळ आहे ना, आपलं बळ जे आहे ना ते शारीरिक आहे, हे आंतरिक बळ आहे, हे आतलं बळ आहे, ते बरोबर ओळखतं. भुकेलिया बाळ अति शोक करी वाटप आहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक. मला भूक लागलेली आहे. धावनी श्रीमुख दावी देवा. तेव्हा तुझे अत्यंत दैदिप्यमान दिव्य तेजस्वी असं मुख आहे ते मला दाखव. मला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे. पुढे लक्षात, हे तर किती आहे. तू माझी माऊली मी तुझी सावली. बरोबर. तू माझी माऊली तू माझी माऊली तू माझी सावली पाहतो वाटोली पांडुरंगे. आता मग पुढे काही ठिकाणी गाऊली येते. गाऊली म्हणजे गाय, छोटी गाय. हां असं. तू मज एकाला वडील धाकोला, म्हणजे त्वमेव माताचे पिता त्वमेव. पांडुरंगा तुझ्याशिवाय काही नाही. मोठा तूच, धाकटा तूच, माझ्या बरोबरीचा तूच, हे सगळं. तू मज एकला वडील धाकुला तू मज आपुला सोयरा जेव. हे सोयरा शब्द वापरतात ना, आपण सोयरा शब्द पाहुण्यांच्या अर्थी सुद्धा वापरतो मराठीत. पण सोय ज्याचं सुयेर लागतं ना तो सोयर आहे. म्हणजे सुयेर सुतक म्हणतो ना आपण, म्हणजे अगदी रक्ताचं नातं आहे. सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे आमचेच घटक वाटतात, ते माझ्या देहाचा भाग वाटतात. हे पक्षी काय किंवा हरणं वगैरे काय, प्राणी काय, हे सगळं. म्हणून तू मज एकला वडील धाकुला तू मज आपुला सोयरा जीव. तुका म्हणे जीव तुझ पाशी असे तुझं विण ओस सर्व दिशा. सगळ्या दिशा ओस पडलेल्या आहेत. मला तुझी आस लागलेली आहे. हे लक्षात घ्या. वृक्षवल्ली आपल्याला मगाशी तुम्हाला सांगितलं होतं काल की वृक्षवल्ली आपल्याला माहीत असतात, पण मधल्या ज्या 1-2-3 ओळी आहेत ना त्या फार महत्त्वाच्या आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हे कुठे लिहिलं असेल? भंडाऱ्याच्या डोंगरावर, जिकडे कोणीही येत नाही, पण जनावर येत असतील, पक्षी असतील, वेली वगैरे असतील, तीच आमची सोयरी की. ही जी माणसाची सोयरी आहेत ना ती केव्हा दगा देतील सांगता येत नाही. पुढे त्यांना तो अनुभव आधीच आला होता की सगळ्या फसवलं गेलं, दुकान बुडलं, कुणी मदत केली नाही, लोकांनी एका अर्थाने त्यांचा अवहेर केला, म्हणजे त्यांचा त्याग केला. हे सगळे अनुभव होते ना मागे. पण वृक्षवल्ले आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती. हे जागाच अशी आहे जिथे मी नाम घेतो. पक्षी ही सुस्वरे आळवीती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. इतका एकांतिकडे गुणदोष अंगा येत नाही. आपण परवाच बघितलं होतं की दुसरा कोणी नसेल तर मी रागवणार आहे कोणावर, दुसरा कोणी नसेल तर मी स्पर्धा कोणाशी करणार आहे, आणि दुसरा कोणी नसेल तर मला मत्सर किंवा द्वेष कोणाचा वाटणार आहे, आणि दुसरा कोणी नसेल तर मला भीती कशाची वाटणार आहे. नाही, साप म्हणजे दुसरा झाला ना. म्हणजे द्वैतातून भय निर्माण होतं. आम्हाला सगळीकडे विश्वची माझे घरं अद्वैत आहे तर भीती कशाला वाटलं पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा. इथे काय सांगतात की येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, हा त्यांचा अनुभव आहे.
आकाश मंडप आहे, पृथ्वी आसन आहे, रमे तेथे मन क्रीडा करे, कंथा कमंडलू देह उपचारा. हे कपडे वगैरे घातले, देहाचे उपचार आहे. कमंडलू वगैरे काय पाणी वगैरे आणलं असेल, उपचार आहेत, गरज नाही आहे. हा वारा जो आहे ना तोच आम्हाला पुरेसा आहे. हे आपण म्हणतो ना की अनिकेत जसा आहे तसा दिगंबर आहे. अनिकेत म्हणजे घर नाही आहे त्याला, आणि दिगंबर म्हणजे दिशा हेच त्याचं वस्त्र आहे. बाकीची वस्त्र घातली ना तर तो गुदमरून जाईल. दिक अंबर, चित अंबर, चैतन्य हेच माझं वस्त्र आहे. चिदंबर दीक्षित नावाचे होऊन गेलेले आहेत एक सत्पुरुष. पण लक्षात ठेवा, आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवी तो वारा अवसरो. वारा वगैरे सुंदर म्हणजे काय, त्या भंडाऱ्याच्या डोंगराच्या माथ्यावरचं हे सगळं दृश्य आहे. आणि शेवटी सांगतात, तुका म्हणे होय मनासी. हा फार महत्वाची ओळ आहे. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. संवाद करायलाही दुसरं कोणी नाही आणि वाद घालायलाही दुसरं कोणी नाही. त्यामुळे काल जसं बघितलं तर सत्या असत्यासी मन केले ग्वाही. मला बहुत लोकांनी बहुत सांगितलं पण मी ऐकलं नाही. मला आतून जे आला कौल, आवाज आला तोच मी ऐकला. आता तुकारामाचं आणखीन वाचण्यापेक्षा आपण तुकारामाने जे पसायदान मागितलेलं आहे की कीर्तनकार सुरुवातीला करताना विठ्ठलाचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे ते करतात आणि शेवट हेची दान देगा देवा. तुकारामांनी दान मागितलेलं आहे, जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. ज्ञानेश्वरांनी पसायदान हे सर्व मानवजातीसाठी नाही, विश्वात्मके देवे, विश्वाचं कल्याण उदे म्हणून मागितलेलं आहे. पण इथे ते म्हणतात की मी दान मागतोय, हे दे. हे प्रातिनिधिक दान आहे. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने हे दान मागितलं पाहिजे, पण आपल्याला धाडच नाही होत. आपल्याला बरीच आशा असतात, वासना असतात, आपल्या कल्पना असतात. त्यामुळे पुढचा जन्म अगदी असतोच. तुकारामाने पुढचा जन्म पाहिजे, पण किती फरक आहे बघा ना. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे शक्य आहे का तुकारामाच्या बाबतीत? तो विठ्ठल सोडून दुसरं काही त्याच्या लक्षात राहत नाही, पण तरीसुद्धा हे दान दे. कदाचित म्हातारपणी, हा म्हातारा फार झाला नाही, आपण बघितलं 42 वर्षांचं आयुष्य सांगितलं जातं, तो फार म्हातारा झाला नाही, पण तुझा विसर न व्हावा. पुढे हल्ली अल्झायमर्स वगैरे आपण म्हणतो ना, इतकं विस्मरण होतं की मी कोण आहे ह्याचंच विस्मरण होतं, मी माणूस आहे ह्याचंच विस्मरण होतं. केवढं विस्मरण आहे हे. देवाचं स्मरण केव्हा करणार तुम्ही? म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मला जे काही जोडायचं आहे, जे काही मिळवायचं आहे ते तुझं गुण आवडीनं गाऊन मला मिळणार आहे. मला दुसरं काही जोडायचं नाही. पैशाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच घरी. त्यांनी कुठे सांगितलेलं आहे धन नको म्हणून? पण उत्तम व्यवहाराने, भ्रष्टाचार करून मिळवू नका. आणि उदास विचारे, हा माझा तो तुझा, किंवा हे एवढं मी माझ्यासाठी ठेवलं पाहिजे, हा विचार करू नका. उदास म्हणजे अशा तटस्थ साक्षी भावानं. आता गरज आहे ना राष्ट्राला, तर मी देईन. अनेकांनी सांगितलं की आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत ते इंजेक्शन कोवॅक्सिन घेण्यासाठी, कारण त्यातले 100 रुपये त्या हॉस्पिटलचे असतील, पण एक साधारणतः 150 रुपये सरकारच्या कोशात जमा होणार आहे. कारण किती मोठा खर्च आहे हा, हा यज्ञ आहे मोठा. पण हा कुठेतरी विचार आहे, लक्षात ठेवा. उदास विचारे वेच करी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. याच्या बाबतीत धंदा कसा करा, द्रव्य कसं जोडा. आणि स्वतःबद्दल म्हणतात आमचं धन म्हणजे काय? शब्द, शब्दाचीच धन, शब्दाचीच अस्त्र. आमचं सगळं इथे शब्द आहे. आणि एक लक्षात ठेवा, शब्द हा धनाच्या सुद्धा मुळाशी आहे. धन मिळवायचं असेल, एखादी वस्तू विकायची असेल, एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, कुठलाही व्यवहार करायचा असेल, तर मुक्यानं फार व्यवहार करता येत नाहीत. गमतीचा एक प्रसंग आहे तो, माझे मौनाचे प्रयोग म्हणून पु ल देशपांडेंनी लिहिलेला आहे. रात्री बायकोला म्हणलं उद्या माझं मौन आहे. ती म्हणाली तासभर मौन पाळून दाखवा. मग पुढचं बघूया, दिवसभर मौन वगैरे नको. आले दूधवाली आली. दूधवाली आल्यानंतर आता मौनानेच सांगायचं ना. आणि ती ओरडून सांगते आई बायको की तिला सांगा की अर्धा शेर दूध आज जास्त पाहिजे. आता म्हणाले मी पातेलं ठेवलं आणि मौनानं खुणा करून बोलायला लागले आणि तिने पायातली चप्पलच काढली. मी कुठल्या खुणा केल्या, तिला ते काय समजलं आणि तिला सांगितलं नाही 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 माझं मौन आहे म्हणून. झालं की आतून ते हसले. कसलं मौन, मौनाचे प्रयोग. म्हणून मुक्यानं आपल्याला सांगता येत नाही. स्वातंत्र्य ही कल्पना तुम्ही कशी सांगणार आहात? आता नृत्यात वगैरे ते दाखवतात, पण ज्यांना त्या मुद्रा माहीतच नाही आहेत त्यांना काय कळणार आहे? मुक्ती, स्वातंत्र्य, सत्य, धर्म,
ह्या ज्या वरच्या भावना आहेत किंवा मूल्य आहेत, कल्पना आपण ज्याला म्हणतो, नाही सांगता येणार तुम्हाला मौनाने किंवा हातवारे करून. करपल्लवी, नेत्रपल्लवी, मौन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी मर्यादा आहे त्याला, हे लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात की धन आमचा शब्द आहे. गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा. काही नको, हे धनसंपदा नको हे पटण्यासारखं आहे. मुक्ती नको, मी सगळी भक्ती केली कशासाठी? तुकारामाचे भक्तीबद्दलचे सुद्धा आहेत. तुम्हाला काही भक्ती साधी वाटली, 16 वरची पोळी आहे. भक्ती 16 वरची पोळी, आणि ती मिळवायला तुम्ही पाहिजे बळी, बलवान पाहिजे. ही वाटेल त्याला भक्ती नाही काही. आणि तुम्ही जर विठ्ठल मात्रा घेणारा औषध, त्याने पथ्ये सांभाळावे, वाटेल ते विठ्ठल 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 नावाने कर्तव्य विसरताय. घरातले सगळे, तुकारामाची अवस्था निराळी होती. तुम्हाला तुकाराम काय कर्तव्य करत होता, पण तुकारामाचा संसार पूर्णपणे वाऱ्यावर पडला असं नाही. कुठेतरी शक्ती मदत करत असते, परंतु तुम्ही विचार केला पाहिजे की मी करतोय त्याचं उद्दिष्ट काय. तुकारामांना सगळं अंतिमच दिसत होतं, पण त्यांना मुक्ती नको होती. म्हणून न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. म्हणजे फक्त उरलेल्या आयुष्यातच नाही, मी पुन्हा जन्मणार आहे. कारण का? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा मला वाटतं की एकमेव संत असेल की मला सुखे घालावे गर्भवासी, पुन्हा पुन्हा घाला, पुन्हा पुन्हा घाला. कारण का? की त्यांनी सांगितलेलं आहे की अद्वयत्व न खंडिता, देव आणि भक्त असे द्वैत. म्हणजे देव भगवंता तू आहेस आणि मी आहे, द्वैत आहे ना. पण ज्या वेळेला मी पांडुरंग 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 विठ्ठल 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 म्हणतो, त्यावेळेला माझ्यातून तुझ्यात असा एक दुवा जोडला जातो की आपण दोघंजण एकमेकांशी जोडलेलेच असतो आणि हळूहळू आपण एकमेकात मिसळून जातो. हे जे अद्वैत आहे ना, द्वैतातलं अद्वैत, ते मला पाहिजे. भक्ती द्वैत, पण भक्तीतून जी मुक्तीची अनुभूती येते ना, ती अद्वैत आहे. म्हणून देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. तेच खरं, भक्त भगवंत जोडलेले आहेत. आणि पुढे आपण आज एकनाथांची एक फार सुंदर रचना पाहणार आहोत. त्यावेळेला आपण मागे जे पाहिलेलं आहे, चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, जे ऐकलेलं असतं, जे वाचलेलं असतं, जे पाहिलेलं असतं, मुख्य म्हणजे जे अनुभवलेलं असतं, ते निरनिराळ्या संदर्भात निरनिराळ्या परिस्थितीत ॲप्लाय करायचं असतं. ॲब्स्ट्रॅक्ट चिंतन सोडा की जे फिलॉसॉफर्स करतात. आपण फिलॉसॉफर नाही. अरे पण मागच्या अनुभवापासून तू काहीच शिकला नाहीस ना, कारण चिंतन नाही आहे. मग आपण प्रपंचातलंच चिंतन म्हणूया, पण चिंतनाची एकदा गोडी लागली ना की आपल्याला संतांची चरित्र, संतांची रचना किंवा वाङ्मय निराळं दर्शन होतं, आणि ते मुक्त करणारं असतं किंवा जीवनात परिवर्तन घडवणारं असतं. म्हणून तुकारामचे काय म्हणतात माहिती आहे ना, की मला भगवंत पाहिजे आणि त्याच्यासाठी मी भक्त, हे द्वैत मला पाहिजे. म्हणून सुखे घालावे आम्हासी, गर्भवासी आम्हाला घाला, मला नको आहे मुक्ती. मुक्ती तुकारामाची कशी आहे माहिती आहे ना, मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती आहे त्याची. मुक्तीच्या माथ्यावर मी नाचतोय. चित्र आपल्याला माहिती आहे, पूर्वी आपण निराळ्या संदर्भात बघितलेलं आहे. कालियाच्या त्या 5 फणा होत्या, त्या फणांवर कृष्ण नृत्य करत होता. महाराजांचं असंच एक दुसरं वाक्य आहे की तुम्ही नाम घेत प्रारब्धाच्या माथ्यावर नाचा. प्रारब्ध देहापर्यंत आहे, नाम देहाच्या आतून येतं. म्हणून त्याचं जसं कन्हैया एका हातात बासरीन, एका हातात त्या सापाचं शेपूट, आणि तो नाचतोय, हे सुंदर दृश्य आहे की प्रपंचात नाम घेत तुम्ही सगळे भोग आहेत, उपभोग आहेत, प्रारब्धाचे भोग आहेत, त्याच्या माथ्यावर नाचा. इथे ते काय म्हणतात, मला मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती पाहिजे. तुकाराम म्हणतात मुक्ती आहेच ना, पण मला मुक्तीचं कौतुक नाही आहे. मुक्ती धन संपदा मला काही नको आहे, मला फक्त विठ्ठला तू पाहिजेस, तुझं स्मरण पाहिजे. आपण एक सहज बघितलं होतं मागे, जसं आळंदीच्या वेळेला बघितलं होतं तसंच देहूच्या वेळेला बघूया, कारण एकच नदी आहे इंद्रायणी. इंद्रायणीचं एक रूपक आपण बघितलं होतं. इंद्रिय आपल्याला माहीत आहेत, इंद्रिय, ती इंद्रिय, त्याचा स्वामी जो आहे ना इंद्रिय, त्या किंवा त्याची शक्ती जी आहे ना, त्याला इंद्रा हे नाव आहे. इंद्रा, ती शक्ती इंद्रियांच्या माध्यमातून काम करते. आणि हे घडतं कुठे, तर देह, आणि त्या देहाची त्या नाव आहे त्या देहाला, राजधानीला इंद्रप्रस्थ. मग इंद्रप्रस्थ आहे, त्याचा स्वामी कोण, अर्थातच इंद्र आहे.
आता एक चित्र कसं झालं बघा, की इंद्रिय आहेत, इंद्रियांची शक्ती इंद्र आहे, यातून जे घडतं ते ज्या शरीराच्या मनाच्या माध्यमात घडतं ते इंद्रप्रस्थ आहे. त्या इंद्रप्रस्थाचा स्वामी इंद्र आहे आणि ह्या सगळ्यातून जे घडतं माझं जीवन वाहत असतं ती जीवनाची इंद्रायणी आहे. ही जी इंद्रायणी आहे ती यांचे अभंग बुडवेलच कसे सांगा बरं. म्हणून इंद्रायणीच्या काठी देवाची आळंदी म्हणतो आपण. ही आळंदी तुकारामाची काय, ज्ञानेश्वरांची काय, आणि लागली समाधी तिकडे ज्ञानेशाची, आळंदीला आणि देहूला तुकाबाईची. ह्या दोन समाधी केवढं भाग्य आहे महाराष्ट्राचं, मराठी भाषेचं आणि आपणा सर्व भक्तांचं, की काही अंतरावर हे दोन इतके दिव्य पुरुष होऊन गेलेले आहेत. म्हणून ज्यावेळेला ती म्हणते की ज्ञानदेवे रचिला पायान तुका झालास हे कळस, खरंच तुम्हाला सांगतो तुका कळस आहे. आणि खाली तुम्हाला मजले वाढवायचे असतील इतर संत सत्पुरुषांचे, कळस तुकारामच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे भक्तीचं मंदिर आहे. भक्तीच्या मंदिरावर भक्तीचा ध्वज असेल पण कळस तुकाराम आहे आणि पाया ज्ञानेश्वर आहे. मग मध्ये इतर आहेत. आपल्याला माहीत आहे ना, देव संत कृपा झाली इमारत फळं आली, त्याच्यात खांब दिला भागवत, जिकडे आपण आता वळतोय. खांब नाथांनी दिलेला आहे. म्हणजे आपण तीनच भाग बघूया की पाया ज्ञानेश्वर आहे, खांब एकनाथ आहेत आणि कळस तुकाराम आहे. विनोबांचं एक वाक्य आपण बघितलं होतं अगदी सुरुवातीला जी प्रवचने केली मानस वारीची त्यावेळेला, की ज्ञानबा तुकाराम हे दोन शब्द नाही आहेत, हा मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानबापासून तुकारामापर्यंत जे संत येतात त्या सगळ्या संतांचा उल्लेख, त्या सगळ्या संतांचं नाम ज्ञानबा तुकाराममध्ये मध्यम पद लोपी लुप्त झालेली आहे. ती पद म्हणायची गरज नाही. आपण जे म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, याच्यात काळाच्या दृष्टीने निराळ असेल, आपण निवृत्ती ज्ञानदेव म्हणतो. पण ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, मध्ये मग नामदेव येऊन जातात, मध्ये मग एकनाथ येऊन जातात, हे सगळे येऊन जातात. म्हणून ही इमारत आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. जनाबाई म्हणते की विठू माझा लेकरवाळा, ही बहिणाबाई म्हणते तुका झालास हे कळस, कारण ती तुकारामाची शिष्य आहे. ती तुकाराम काल बघितलं की बहिणाबाई जी आहे ना ती तुकारामाच्या काळात आहे, तुकारामाच्या जवळ देऊला येऊन राहिलेली आहे त्यांची कीर्तन ऐकण्यासाठी. म्हणून लक्षात घ्या की आपण ज्ञानोबा मागे बघितलेला आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. तुकोबा खूप बघण्यासारखं, कालच बघितलं ना, किती सांगायचं, काय सांगायचं, कसं सांगायचं आणि कोणी सांगायचं, हाही भाग आहे ना. आपण फक्त गातो शाहिरासारखे, आपल्याला त्याचे काही फार अर्थ गूढार्थ कळत नाहीत, भावार्थ कळतो आणि तिथून आपण पुढे जातो. तुकाराम हा आपला आदर्श आहे. संत सूर्य तुकाराम, शांती ब्रह्म. आता नाथांच्याकडे वळूया. ज्ञानेश्वर आणि नाथ यांच्यामध्ये साधारणतः 250 वर्षांचं अंतर आहे. पण अंतर काय फरक झाला सांगा बरं. ज्ञानेश्वर आणि ती 4 भावंड छोटी हो, आई वडील गेलेले आहेत, कारण वडिलांनी जर देहांत शासन केलं तरी ही मुलं समाज स्वीकारेल. म्हणून त्या बिचाऱ्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी अनेक कथा आहेत, पण त्याच्यात नदीत उडी टाकली आणि वाहून गेले ते. हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला निवृत्ती मोठा होता. त्याच्यानंतर 2 वर्षांनी ज्ञानेश्वर, नंतर 2 वर्षांनी सोपान आणि 2 वर्षांनी मुक्ताबाई, अशी ती 4 भावंड. अशा वेळेला समाज त्यांना बहिष्कृत करतो, कारण संन्यासाची पोरं. एक शास्त्र तुम्ही सांगता प्रायश्चित्त काय, प्रायश्चित्त घेतल्यानंतर जो गुन्हा असतो तो गुन्हा संपला, तो गुन्हा धुतला गेला, त्यालाच पापक्षालन प्रायश्चित्त हे शब्द आहेत. तुम्ही वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आता मुलांना का नाही स्वीकारत, नाही स्वीकारत. आता ज्ञानेश्वरांच्या काळातलं हे वातावरण आणि 250 वर्षांनी समाज बदलला नाही, बदलला नाही, बदलला. लक्षात ठेवा. नाथांच्या वेळचं तेच पैठणलाच घडलेलं हे. पैठणला ज्ञानेश्वरांचा उदो उदो केव्हा झाला, जय जयकार केव्हा झाला, ज्यावेळेला टिंगल करून म्हणाले, निवृत्तीनाथ शांतपणे बोलत होते, त्याचे ब्रह्मवृंद होते, वेदशास्त्र संपन्न विद्वान पंडित, त्यांचं पुस्तकी ज्ञान होतं. ह्याला तो म्हणतात की वेदांचा तो अर्थ अमासेचं नाव. वेदांचा शब्द तुम्हाला माहीत आहे, शब्द तुम्ही पाठ केलेला आहे, अर्थ आम्हाला माहीत आहे. आणि अर्थ माहीत नाही तर तो आम्ही तसं वागतो. आम्ही विष्णुदास, सगळी तुकारामाचे बघा हे सगळे त्याचे आत्मोद्गार आहे, म्हणजे आत्मगत आहे, आत्मकथन आहे, आत्मचरित्र आहे तुकारामाचं. इथे पुढे बघा ना, तर त्यावेळेला एवढा ज्ञानेश्वरांना राग आला. तू म्हणतो सांगताय का तुम्ही, आम्ही काही निराळे नाही आहोत,
कदाचित हेही वाक्य म्हणले असतील, शुद्धीपत्र आम्ही तुमच्याकडे मागायला आलो कारण तुमच्यासारख्या आळंदीच्या विद्वानांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं. कारण काशीला जायला पाहिजे, पण काशी लांब आहे आणि पैठणला त्यावेळेला दक्षिण काशी म्हणायचे. एवढी विद्वान मंडळी त्या गोदावरीच्या काठी पैठणला होती. ते काय त्याला प्रतिष्ठान म्हणतात त्याला. त्यामुळे काय एका अर्थाने तो पायाच होता, दक्षिण काशी. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि कदाचित ज्ञानेश्वर म्हणलेही असतील की तसं बघायला गेलं ना तर मुलं ही वडील मंडळींपेक्षा जास्त शुद्ध असतात, जास्त शुद्ध असतात. ती मनानं शुद्ध असतात, ती विचारानं शुद्ध असतात, ती कृतीनं शुद्ध असतात. बच्चे मन के सच्चे. म्हणजे दोन भाऊ रामू आणि शामू शेजारचे मुलं ज्यावेळेला भांडतात ना त्यावेळेला रामू घरी रडत येतो, शामू घरी रडत जातो आणि शामूची आई आणि रामूची आई कंपाऊंडवरून एकमेकाशी भांडत राहतात. तोपर्यंत त्यांच्या नवऱ्याची यायची वेळ येते. मग ते शामराव आणि रामराव ते तर आणखीन जोरात भांडायला सुरुवात करतात, शिव्यानी वगैरे भांडणं वगैरे. मुलांनाच विचारूया ना काय झालं ते. त्यावेळेला मुलं इतकी प्रेमानं खेळत असतात, ते विसरलेली असतात भांडण. हे समजायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की शुद्धीपत्र तुमच्याकडे आम्हाला पाठवले म्हणून आलेलं आहे. हे मोठं तत्वज्ञान सांगतोय रे. तो रेडा चालले ना त्याचंही नाव ज्ञान आहे. तूही ज्ञानवाना. तुला माहीत आहेत का वेळ मला काही शिकवलेलं आहे वडिलांनी की भावाने मी गहिनीनाथांचा अनुग्रह आहे माझ्या भावाला. हो मी म्हणून दाखवतो. आणि त्या रेड्याने ती रुचा म्हणली. आता रेड्याने रुचा म्हणल्यानंतर हे दिव्य झाले सगळे. नंतर कुणीतरी फटके मारत होतं, त्या फटके तुझं जगाशी एकरूप झाले तर बघा ना माझ्या पाठीवर वळ उठत होते. काल आपण तुकारामाचं बघितलं तेच आहे. मागे आपण रामकृष्णांचं बघितलं होतं. ते म्हणतात की ते हिरवळीवरून तो चालत येतोय ना, मी त्या हिरवळीशी एवढा एकरूप झालेलो आहे की माझ्या छातीवरच्या केसांकडे बघ. आणि ते दबले जात होते आणि कुणीतरी छातीवरून चाललंय म्हणून त्यांची छाती तांबडी झाली होती. हे विवेकानंदने स्वतः बघितलेलं आहे. हा अनुभवच निराळ आहे, ते पातळीच निराळ आहे. हे खरं खोटं विचार करू नका. आपल्याला आनंद वाटतो नाही मिळून. आपला तो आदर्श असेल, आपण तिकडे दिशा तरी आपली ठरवूया की रामकृष्णांच्या दिशेने जायचं, कुणाच्या तुकारामाच्या दिशेने जायचं, ज्ञानेश्वरांच्या दिशेने दिशा तरी ठरवूया ना. आणि ही दिशा कशी आहे संतांची? नाथांचा अभंग अप्रतिम आहे, तो पुढे बघणार आहोत. तर गंमत बघा. मग जय जयकार झाला. त्यांना शुद्धीपत्र दिलं गेलं की नाही? मला तरी वाटतं दिलं गेलंच नाही. की कशासाठी? त्यांचे कुठले पुढचे संस्कार वगैरे झाले? काही गरजच नाही. कारण येतानाच त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली नेवाशाला. आणि मागे सहज सांगितलं होतं की तो रेड्याचा जो मालक होता तो रेड्याला 2 पखाली म्हणजे त्या याच्या चांबड्याच्या पिशव्या नदीचं पाणी आणून जिथे बांधकाम किंवा कोणाला पाहिजे होतं तिथे तो द्यायचा. रेड्याने तो म्हटल्यानंतर आपल्याला नको बा रेडा, हे काय भूत आहे का काय आहे, घेऊन जा तुम्ही, काही हरकत नाही. त्या जाताना ते चौघं होते, येताना त्यांच्याबरोबर रेडा होता, लक्षात ठेवा. आणि तो रेडा पैठणपासून पुण्याच्या जवळ येळे म्हणून गाव आहे, काय येळेगाव काहीतरी, तिथपर्यंत आहे. तिथे त्यांनी प्राण सोडले आणि तिथे त्याची समाधी आहे. आणि जुन्नरच्या जवळ आहे ते गाव, तिथे लिहिलेलंच आहे हा रेडा ज्ञानबा ज्ञानेश्वरांच्या बरोबर आला, इथे त्यांनी देह ठेवला. सोडा, तो काय फार महत्त्वाचा विषय नाही. आता पैठणीच्या त्या ब्रह्मवृंदांना, त्या विद्वानांना कळायला पाहिजे होतं ना, सगळीकडे तेच चैतन्य भरून राहिलेलं आहे. त्याला विठ्ठल म्हणू नका तुम्ही त्याला आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, सच्चिदानंद म्हणा. ते तुमचे शब्द आहेत ना, वेदांताचे शब्द आहेत. ब्रह्म सगळीकडे पसरून राहिलेलं आहे. तुम्ही विठ्ठल म्हणू नका, कारण विठ्ठल म्हणजे कमीपणा आला, तो सगुण झाला, निर्गुण. वापरा ना शब्द. 250 वर्षांनी नाथांना काय अनुभव आला? नाथांना तोच अनुभव आला. नाथांचा जन्म झाला आणि त्यांचा मूळ नक्षत्रावर जन्म झाला. ज्यावेळेला जातक म्हणजे मांडलं त्यावेळेला पद्धत होती की हा खूप मोठा असा सत्प्रवृत्त, सात्विक वृत्तीचा, संत वृत्तीचा होणार आहे, पण मूळ नक्षत्रावर जन्मला आहे. मग काय आईला वाईट आहे का, वडिलांना वाईट आहे? तो म्हणाला असू दे की, म्हणून तो उठला. आई आणि वडील दोघंही गेले. पण चक्रपाणी हे आजोबा होते आणि त्या चक्रपाणींचे वडील म्हणजे भानुदास महाराज की विजयनगरच्या राजांनी चांगली दिसते म्हणून विठ्ठलाची मूर्ती नेली होती. हे मागायला गेले. अरे पण विठ्ठलाच्या मूर्तीशिवाय ते मंदिर आणि ते पंढरपूर, त्याला काहीच अर्थ नव्हता. पंढरपूरला इतर विठ्ठलाचे मंदिर असतील, पण हा विठ्ठल, पुंडलिक, ती सगळी कथा, हे सगळा संत समुदाय, नामदेव वगैरे नाचलेत त्या वाळवंटात.
आणि आम्ही नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि ते पंजाबपर्यंत ज्ञानदीप लावत गेलेले आहेत. कीर्तन म्हणजे काय फक्त करमणूक आहे? नाही आहे. ज्ञानदीप लावू जगी हे सगळं घडलेलं आहे. तो पांडुरंगच गेला. आणि हे केव्हा घडलेलं आहे? ज्ञानेश्वर वगैरे गेल्यानंतर साधारण 150 वर्षांची घटना असेल. तो घेऊन गेला, ते मागायला गेले त्याच्याकडे. आमचा विठ्ठल आहे, आम्हाला परत द्या, आम्ही कासावीस होतो, आमचा प्राण रोधला गेलेला आहे. तर तो म्हणतो काहीतरी चमत्कार करून दाखव. तर ते म्हणाले मी विठ्ठलाला साकडं घालतो की. आणि विठ्ठलाच्या गळ्यातला हार यांच्या गळ्यात येऊन पडला. तेव्हा राजा म्हणाला खरंच घेऊन जातो. आणि म्हणून डोक्यावरून नाचवत नाचवत ते भानुदास आले आणि परत पंढरपूर बनलं. कारण पंढरीचं सगळं वैभव आहे ते जसं विठ्ठलाचं नाम आहे तसं ज्याचं नाम आहे तर विठ्ठलही आहे ना. तो विठ्ठल मूर्तही आहे, सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि सगुण निर्गुण दोन गोविंद रे. हा दोन्ही गोविंद म्हणजे दोन्ही विठ्ठल रे. हे भानुदास आहेत. भानुदास विनंती करी प्रसाद द्यावा मजचिरेरी. म्हणजे आपण म्हणतो ना की लोणी घेतो खाईबा, ही सगळी भानुदासांच्या रचना आहेत. त्यांचे चक्रपाणी हे चिरंजीव आहेत, जे नाथांचे आजोबा, नाथांचे आई वडील गेल्यामुळे एका अर्थाने अनाथ हे पोर झालं. हे झाल्यावर त्यांनी एकनाथ नाव ठेवलं. तू कसला रे अनाथ? तो जो सगळ्या जगाचा एकनाथ आहे ना तो तू आहेस. आणि मग काय चक्रपाणी हे होते, सुसंस्कृत होते. त्यांनी संस्कार घडवले, आजींनी संस्कार घडवले, निरनिराळ्या रचना शिकवल्या. मग त्यातून पुढे ते गवळणी, भारुडं हे जे सगळ्या रचना लोकगीतांच्या अंगाने गेल्या ना, ते आजींनी आजोबांनी शिकवलेलं. पण पुढे जरा मोठा झाल्यानंतर हा बुद्धिमान आहे, एकपाठी आहे, काय सुंदर उच्चार आहे, काय छान आवाज आहे, आपण काय करूया ह्याला संस्कृत शिकवायला एक विद्वान असा शिक्षक ठेवूया. त्याप्रमाणे ठेवलं. त्यांचं शिक्षण सुरू झालं. हे शिक्षण सुरू आहे, सगळेजण कौतुक करत आहेत. पण ह्यांना कुठेतरी आत एक हाक ऐकू येते. सद्गुरू वाचून आपण म्हणतो ना सापडे ना सोय. बडा बिकट यमघाट सद्गुरू बिना कौन बताये बाट. वाट कोण दाखवणार आहे? हा यमघाट. आपला सगळा संसार हा यमघाटच आहे. आणि घाट शब्द कशाला वापरलाय? जिकडे प्रेत जाळतात ना, हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट, हे सगळे घाट आहेत. हा जग आहे, हा घाट आहे. आणि ह्या घाटात वाट जर दाखवायची असेल या घाटापासून दूर, मग गुरु पाहिजे. गुरु वाचून सोय नाही आहे. आत त्यांना झाल्यानंतर ते त्या देवालयात शिवालयात बसलेले आहेत. काय प्रेरणा झाली कोणास असतो की देवगडला जे जनार्दन स्वामी आहेत ते तुझे गुरु. हे निघाले. आता आजी आजोबा वाट बघतील आपली, कुणाला निरोप काही नाही, गेले. आणि ते फार मोठे नव्हते वयाने, गेले तिथे. त्यांनी विचारलं खरं की आई वडिलांना, आजी आजोबांना सांगून आलायस का वगैरे. ते म्हणाले नाही, पण त्यांना कळेल. 12 वर्षांनी ते परत गेलेले आहेत. आजी आजोबा आहेत, लक्षात ठेवा. पण त्यांनी नाद सोडला, पण त्याचं सगळं कल्याण होऊ दे, तो आहे ना जिवंत कुठे, कधी कधी त्यांना कळलंही असेल. पण हे देवगडचे हे आहे, देवगिरी म्हणतात त्याला, त्यांचे ते सरदार आहेत, त्यांचे गुरु जनार्दन स्वामी. तो मुसलमानांचा हे किल्ला आहे तो, पण तिथे किल्लेदार म्हणून ठेवलेलं आहे ते जनार्दन स्वामी. आपण त्यांना दत्ताचे अवतार म्हणतो, पण कार्य काय करत होते? ते किल्ल्याचं रक्षण करत होते. गुरुवारी त्यांची समाधी लागायची. म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हे आपल्या गुरुना बघून त्यांनी म्हणलेलं आहे. आणि पुढे तो अनुभव नाथांचाही झाला. तर पुढे ते आले कुणाकडे? आपल्या गुरुकडे आले. गुरुची त्यांनी एवढी सेवा केली, लक्षात ठेवा. त्यातले 4-5 प्रसंग आपल्याला माहीत असतात की हिशेब ठेवण्याची जबाबदारी यांच्यावर दिली होती. आणि एक पै मिळत नव्हती. दिवा लावला त्यांनी आणि मध्यरात्र होऊन गेली. काय शोधतोयस तू? एक पै शोधतोय. कारण तो चोख हिशेब असला पाहिजे. म्हणजे जवळजवळ ती रात्रभर हिशेबात पैची कुठे गडबड झाली म्हणून त्यांनी ते शोधून काढले. दुसरं एक, गुरुची सगळ्या प्रकारांनी सेवा करत होते. गुरुना संकोच वाढत होता, अरे मला तू काहीच करून देत नाही आहेस. नाही, ह्याचसाठी तर मी आलो ना. जोपर्यंत तुमचा प्रसाद मिळत नाही आहे, जोपर्यंत अनुग्रह मिळत नाही आहे, जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही आहे, जोपर्यंत नाम मंत्र किंवा पुढची दिशा मिळत नाही आहे, तोपर्यंत मी इथेच आहे, तुमच्या पायाशीच मी पडून राहणार. एकदा काय झालं, गुरुवारचा दिवस, यांची समाधी लागलेली आणि परचक्र आलं. म्हणजे काही लोक आले किल्ला घेण्यासाठी. हे चांगले लढत होते. कोण? जनार्दन स्वामी. त्यांचे ते आपण म्हणतो ना खोगीर, लगाम, घोड्याला बसवायचे, तलवार वगैरे सगळं होतं. नाथांनी कधी तलवारीला हातही लावला नव्हता.
पण गुरुना सांगितलं तुमची समाधी मला भग्न करायची नाहीये, तुम्ही माझ्यात प्रवेश करा. नाथ पहिल्यांदा घोड्यावर बसले, ते खोगीर वगैरे घालून आणि पराक्रम करून त्यांनी ते आलेले होते ना काही शत्रू, त्यांना परत पाठवलं. हे ज्यावेळेला संध्याकाळी ध्यान उतरल्यानंतर गुरुना कळलं, ते म्हणाले खरा शिष्य आहेस तू. तुम्ही काहीच केलं नाही, मी तुम्हाला फक्त प्रार्थना केली, माझ्यात प्रवेश करा. आणि हा प्रवेश फारच तो महत्त्वाचा. आपणही म्हणू शकतो की त्याचा माझ्यात प्रवेश झाला आणि मग मी काय केलं मला आठवत नाही. ते माझ्यातून बोलत होते, तो माझ्यातून गात होता, तो मला मार्ग दाखवत होता. विचार करा, हे सगळं आतलं मार्गदर्शन आहे. आणि मग नाथाला त्यांनी सांगितलं की तुझं खूप आता झालेलं आहे, आणखीनही कितीतरी प्रसंग घडले, पण शूलभंजन नावाचा एक डोंगर पर्वत आहे शेजारी, तिथे जाऊन आता तू तपश्चर्या कर. माझ्या छत्रछायेखाली तू आहेस ठीक आहे, अरे पण तू स्वतःच्या तेजानं उजळून निघायला पाहिजेस आणि तिथे तुझी सगळी व्यवस्था होईल, तू मला काही विचारूसा नकोस. आणि एक असा प्रसंग घडेल की तुला आतून वाटेल आता परत गुरुकडे जावं. शूलभंजन आले, कुणीही नाही, पण एक गवळी त्यांनी बघितलं, अरे हे पोर आहे आणि छान ध्यान वगैरे करतं. तो जिथे दूध ठेवायला लागला आणि सकाळी ठेवलेलं दूध संध्याकाळपर्यंत नसायचंच, मग तो त्यांना पाजायचा. दुग्धाहार सुरू झाला त्या गवळ्याच्या निमित्ताने. आणि एकदा तो गवळी येतोय, त्यावेळेला एक नाग नाथांच्या अंगाला त्यांनी असा विळखा घातलेला आहे आणि ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर छत्र धरलेलं आहे आपल्या फणाचं. हे काय दर्शन आहे. त्यांनी काहीतरी हालचाल केली, तो नाग शांतपणे निघून गेला. त्यांना सांगितलं हे असं दर्शन आहे. मग म्हणाले की असा काहीतरी अनुभव तुला येईल, प्रसंग घडेल, त्यावेळेला तू माझ्याकडे परत ये. मग हे गुरुकडे जनार्दन स्वामींकडे त्या देवगिरीवर गेले. परत गेल्यानंतर आता ते म्हणाले आपण तीर्थयात्रेला जाऊया. तीर्थयात्रा करता 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 ते आलेले आहेत, अनेक ठिकाणी गेले. नाशिकच्या जवळ ते आलेले आहेत. नाशिक, तिथे एक अत्यंत विद्वान असा एक पंडित होता. त्याचा भागवतावर वगैरे सुंदर प्रवचन करायचा, व्याख्या म्हणजे लेखन करायचा. तर त्यांनी प्रवचन केलं त्या दिवशी. तो समोर बसलेला आहे आणि नाथ आहेत आणि जनार्दन स्वामी आहेत. चतुश्लोकी भागवत म्हणजे ज्यावेळेला व्यास उदास झालेले आहेत त्यावेळेला व्यासांना नारदांनी बीज भागवत सांगितलं. नारदांनी तसंच वाल्मिकींना बीज रामायण सांगितलं, वर्णन करून सांगितलं. आता हा राम आहे ना तुझ्या माझ्या भाग्याने राज्य करतो अयोध्येत, आता पुढचं तू बघ. आणि ह्याचं सगळी काही ना दिव्यदृष्टी तुला लाभेल. तुला सरस्वती प्रसन्न झालेले आहे, कारण तुझा शापच अनुष्टुप छंदात आलेला आहे. तुझ्यावर ब्रह्मदेवाचं वरदान आहे, तेव्हा छान तुझ्याकडून रामाचं चरित्र लिहिलं जाणार आहे. बीज त्यांनी सांगितलं. इथे सुद्धा तसंच झालं. 4 श्लोक आणि सांगितलं विपुलीकुरु, त्याचा विस्तार कर तू. आणि त्या 4 श्लोकात सगळी उत्पत्ती सांगितलेली आहे. सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीचं संचालन कोण करतो, आणि आपण सगळेजण जरी बाहेरून असलो तरी सगळ्यांच्या अंतरंगी तेच एक तत्व कसं आहे, त्याच्यावर त्यांनी इतकं सुंदर केलं प्रवचन. नाथ चकित झाले. पण नाथ कसे होते, स्पंजसारखे किंवा सगळं शोषून घ्यायचे. आणि नंतर ते आले पुढे, म्हणाले की आता तू काय कर, इथे थांब. नाशिकच्या मध्ये हा प्रसंग घडलेला आहे. तू नाशिकला थांब आणि चतुश्लोकी भागवतावर मराठीत भाष्य कर, जसं ज्ञानेश्वरांनी गीतेवर मराठीत भाष्य केलं. हा पहिला ग्रंथ आहे त्यांचा की चतुश्लोकी भागवतावर नाथांनी टीका केली, म्हणजे भाष्य ग्रंथ लिहिला. आणि नंतर ते म्हणाले की आता मी जातो परत, तू सगळे बघ आणि तुला पुढची प्रेरणा होत जाईल. म्हणून मग ते त्र्यंबकेश्वरला गेले, उत्तर भारतातली सगळी बघितली प्रेरणा. आणि त्यांना आता कळलेलं होतं इथून पुढे तू प्रबोधन करणार आहेस, इथून पुढे दत्तात्रेयाचं तुला दर्शन होईल आणि तिथून पुढे तू स्वतंत्र झालेला आहेस समज. तर दत्तात्रेयाचं दर्शन त्यांना झालं, म्हणजे त्या देवगडवरच झालं किंवा देवगिरी म्हणतात तिथेच झालं. काय झालं दर्शन, ते असे बसलेले आहेत ध्यान लावायला. इतक्यात एक मलंग येतो. मलंग म्हणजे याचक, भिक्षेकरी, पण तो असा सूफी वगैरे असतो. ते डफ वाजवत वगैरे येतात, गाणी वगैरे म्हणतात आणि सगळ्या जगावर प्रेम करा, सगळी मानवजात एक आहे, सगळ्यांचा परमेश्वर हा पिता किंवा एकच आहे मालक, अशी त्यांची हे असतात, गाणी असतात. तर त्याच्याबरोबर एक कुत्री होती. तर त्यांनी बोलवलं एकनाथांना. एकनाथ गेले आणि नंतर ते म्हणाले की हा निराळे दिसत आहेत पण तेजस्वी दिसत आहेत, काय तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर. काहीतरी विचारण्यापूर्वी ते म्हणाले की भूक लागलेली. त्यांच्याकडे एक वाडगा होता, बोल आपण ज्याला म्हणतो तो वाडगा दिला आणि सांगितलं या कुत्रीचं तू दूध काढ. ज्यावेळेला एखादी तेजस्वी व्यक्ती, गुरुच्या ठिकाणी असलेली व्यक्ती किंवा सद्गुरू सांगतात त्यावेळेला का आणि कसं
का हा प्रश्न प्रत्यक्ष विचारायचा नाही आणि हे कसं होणार आहे, कसं शक्य आहे हा मनातही विचार करायचा नाही. त्यांनी कुत्रीचं दूध काढलं. मग 1-2 दिवसाच्या भाकऱ्या त्या कटोऱ्यात त्यांनी वाडगा होता त्याच्यात त्यांनी त्या भिजवल्या. दोघांनी खाल्लं आणि सांगितलं हा कटोरा आता तू धु. हे पाण्यात धुवायला गेले. ते म्हणाले की हा तेजस्वी माणूस आहे, हा कोणीतरी दैवी असू शकेल, ते आपण धुवून ते पाणी टाकायचं कशाला, त्या वाडग्यातलं पाणी पिऊया आपण. आणि ज्यावेळेला ते वाडग्यातलं पाणी पितात ते एका अर्थाने ते तीर्थ होतं, एका अर्थाने ते अनुग्रहाचं तुम्ही म्हणाल तो प्रसाद होता. आणि ते बघितल्यानंतर त्यांना त्या मलंगाच्या ठिकाणी दत्तात्रेय आणि जी कुत्री होती ती गाय त्यांच्या मागे उभी होती. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की आता तुझी साधनाही पुरी झालेली आहे, तुझी सद्गुरू सेवाही पुरी झालेली आहे, तूच आता सद्गुरू बनलेला आहेस, तू प्रबोधन कर, लोकांना मार्ग दाखव. आणि नंतर सांगितलं, या आधी गुरुंनी सांगितलं की आता घरी जाशील त्यावेळेला गृहस्थाश्रम सुरू कर. 12 वर्षांनी घरी आले. ते म्हणाले मी घरी येणार नाही आहे. हे शिवालयातच उतरले. जसे आपले महाराज हे तसेच 12-1 वर्षांनी गेले होते मारुतीच्या देवळातून, मारुतीच्या देवळातच ते परत आले. पण महाराज नंतर घरी गेले. ते म्हणाले मी घरी येणार नाही, मी सोडलं इथे घर. मग पहिल्यांदा झोपडी बांधली आणि नंतर वाडा बांधला. आज पैठणला जो नाथांचा वाडा म्हणून सांगितला जातो तो हा असा उल्लेख आहे. तर ठीक आहे, मग आता सुरू झालं आहे नाथांचं. मग आता मुलगी बघायला पाहिजे. तर गिरिजा नावाच्या, म्हणजे गिरिजाताई म्हणूया पण गिरिजाबाई म्हणूया, तर त्या अत्यंत अनुकूल अशा पत्नी कशा असतात, अनुकूला आणि प्रतिकूला. अनुकूला म्हणजे अगदी पूर्ण अनुकूल आहेत. म्हणजे तुम्ही म्हणायच्या आधी रुक्मिणी ही अनुकूला पत्नी होती, सत्यभामा ही प्रतिकूला होती असं नाही. पण प्रत्येकाने विचारायचं सगळ्यात अनुकूला पत्नी म्हणजे द्रौपदी. 5 तेजस्वी पतींना सांभाळायचा हा काही विनोद नाही आहे, लक्षात ठेवा. पण यांची अत्यंत अनुकूला पत्नी म्हणजे कसं लक्ष्मीनारायणचा जोडा, कुटुंब कसं असावं, तर एकनाथ आणि गिरिजाबाईंसारखं 1-2 प्रसंग आपण पाहूया, लक्षात घ्या. याच्या बरोबर विरुद्ध बाईल कर्कशा, बरे झाले बाईल कर्कशा ही प्रतिकूला पत्नी आहे. पण प्रतिकूला सुद्धा अनुकूल करून घ्यायची. आणि बऱ्याच वेळेला आता तीच आपण रचना वाचणार आहोत की प्रपंचात जी अनुकूल पत्नी आहे ती परमार्थात प्रतिकूल असू शकते. ती सुंदर आहे दिसायला, ती गुणी आहे, ती तुम्हाला संसारात वगैरे रमवते, लक्षात ठेवा. इकडे जाऊया तिकडे जाऊया म्हणते, तुम्ही तिला नाही म्हणू शकत नाहीत. ही पत्नी म्हणलं तर अनुकूल आहे, पण तुम्हाला उपासना करू देत नाही, मुद्दामून नाही, पण तिच्या एकंदर मागण्या, तिच्या एकंदर सूचना, तिच्या अपेक्षाच अशा आहेत की तुम्ही गुंतून पडलेलात संसारात. पण बाईल माझी कर्कशा होती, मला संसारात गुंतूनच पडू देत नव्हती. ही फार मोठी बरे झाले देवा, काल आपण जे वाचलं तिथे आपण तुकारामाचं. पण गिरिजाताई तशा नाही आहेत. त्यांना मुलगा झाला हरी. तो इतका विद्वान होता, त्याला हरिपंडित म्हणायला लागले. आता ह्यांनी सुरू काय केलं, प्रवचनं सुरू केली. इतके लोक यायला लागले, कल्पना करा. आणि त्यांना ती म्हणाली स्वयंपाक करायला मी तयार आहे, मला इतर मदतीला, पण नदीचं पाणी नको का आणायला, तुम्ही त्या लोकांच्या बरोबर बसता, आम्ही बायका किती पाणी आणणार. नाही म्हटलं तरी पहिल्यांदा 100, नंतर 500, नंतर 1000 एवढे जर लोक येत असतील. मधल्या काळात त्यांनी एक प्रेरणा झाली, सद्गुरूंनी सांगितलं होतं श्रीकृष्णाचा उत्सव केला. लक्षात ठेवा, श्रीकृष्णाची उपासना दिलेली आपण जरी एका जनार्दनी किंवा जनार्दन स्वामी हे दत्तात्रेयाचे अंशावतार होते म्हणतो, तरी त्यांना कृष्णाची उपासना सांगितली. आणि कृष्ण एक फार महत्त्वाचा भाग बघून आपण एकनाथांचं चरित्र पुढचं उद्या बघणार आहोत. पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन त्यांच्या काही रचना आज बघणार आहोत. तर एक लक्षात ठेवा, कृष्णाचा उत्सव त्यांनी एवढा सुंदर केला. उत्सव गुरु आले होते ना, त्याच्यानंतर गुरूंनी देह ठेवला. सगळे बघितले, लोक थक्क झाले. पण त्याच वेळेला तिथे जे काही स्वतःला उच्चवर्णीय मानणारे, श्रेष्ठ मानणारे असे जे लोक होते, सगळ्यांना त्यांनी एकत्र जेवायला बसवलं ना. आमची पंगत निराळी नको, आम्हाला आधी जेवण नको, हे जे त्यांनी घालून दिलेले नियम होते ते नाथ म्हणाले हा कृष्णाचा उत्सव आहे, कृष्णासमोर आपण सगळे बाळगोपाळ आहोत. नाही म्हणाले. तिथे त्यांच्या विरुद्ध एक द्वेषाची एक आपण म्हणतो ना भावना पेरली गेली. पण नाथांना त्यांची पर्वा नव्हती. कृष्ण उत्सव झाला त्यावेळेला एक माणूस आला त्यांच्याकडे, म्हणाला मला काहीतरी काम पाहिजे. नाव काय? तर माझं नाव श्रीखंड्या, श्रीखंड्या माझं नाव आहे, काय काम करशील? त्यावेळेला तो नदीचं पाणी आणेल. गिरिजा नाईंनी हे ऐकलं, म्हणाला देव पावला. खरं म्हणजे तो देवच होता.
नाथांच्या चरित्रात सांगितलेलं आहे की ते इतक्या निस्पृहपणे निरपेक्षतेने समाजाचं प्रबोधन करत होते, त्यांना चांगला मार्ग दाखवत होते आणि त्यांच्या देहाची म्हणजे विशेषतः भुकेची व्यवस्था करणाऱ्या या ज्या गिरिजाताई होता त्यांचं पाणी पाहिजे ना, ते श्रीखंड्या वाटेल तेवढं पाणी आणून द्यायचं. हा श्रीखंड्या आला, त्यांची एकनाथांची बरीच मग प्रवचनं, काय वाढला सगळा त्यांचा व्याप. आणि एक दिवस तो जसा आला तसा निघून गेला आणि नाथांना सुद्धा आपल्या जीवनाचा शेवट करावा अशी प्रेरणा मिळाली होती. म्हणजे तो जसा आकस्मिकपणे आला तसाच अकस्मात निघूनही गेला श्रीखंड्या. पण श्रीखंड्याचा एक महत्त्वाचा रोल किंवा भूमिका आहे. एक गंमत बघा, नाथ हा खराच एक महात्मा झाला की एक तो महारा घरी जेवला, हे गाणं आहे आणि गाणं धर्मात्मा सिनेमातला आहे. फार त्या मला कदाचित बालगंधर्व वगैरेंचा सुद्धा तो सिनेमा असेल पूर्वीचा. तर गंमत बघा, एकच तो नाथ झाला जो महारा घरी जेवला, एकच खरा नाथ झाला. म्हणजे एकच नाथ, एकनाथ म्हणतो, त्यांनी नाव सिद्ध केलं. ते आंघोळ करायला गेलेले आहेत गोदावरीवर आणि अशा वेळेला एक बाई आलेली आहे, ती आपण म्हणूया महार वगैरे उच्चार करू नयेत आपण, कारण शेवटी सगळे कुणाच्यात काय दिव्यत्व आहे हे आपल्याला कळत नाही, कारण आपण बद्ध असतो. कुणाच्यात काय तेज आहे आपल्याला कळत नाही, पण संतांना कळतं, कारण संतांच्यात भेदच नसतो. सगळे भेद अमंगळ ते गेल्याशिवाय संत पद येतच नाही तुमच्याकडे. तर तिच्याकडे 2 मुलं, पण ते एका मुलाला कडेवर घेतलेलं आहे, एक हंडा डोक्यावर घेतलेला आहे, एक हंडा हातात घेतलेला आहे आणि ती मुलगी असते ती रडायला लागते. छोटी होती आणि वाळू दुपारची तापलेली, ती एक पाय करते, तिला काय नाथानं काही राहवलं नाही. ते बालब्रह्म आहे आणि त्याचे पाय भासतायत. नाथाने आंघोळ केलेली होती, उचललं तिला आणि घेतलं. लोक म्हणाले ते अस्पृश्य आहे. ते म्हणाले अस्पृश्य स्पृश्य कोणी ठरवलेलं आहे? तिला सगळ्यात महत्त्वाची गरज होती दिव्य स्पर्शाची आणि तिचा दिव्य स्पर्श मला झाला, मी धन्य झालो. आणि त्या बाईच्याकडे ते गेले वगैरे. ते म्हणाले आम्ही येणार नाही, बहिष्कार टाकलाय श्राद्धाला, हे आलेले नाहीत ब्राह्मण जे यायला पाहिजे होते ते. काही हरकत नाही म्हणाले, सामान्य लोक येतील. म्हणजे ज्या लोकांसाठी ना हे काम करत होते नाथ, ती मंडळी जेवायला आली. म्हणाले पोचलं वडिलांना श्राद्ध. म्हणजे असे ते एका अर्थाने क्रांतिकारक होते. रामेश्वरला जात होते, काशीहून आले होते, काशीची गंगा होती आणि वाटेत एक गाढव तहानेने तडफडत होतं. तर त्यांनी ती गंगा, लोक म्हणत होते अर्धी वाट आपण चालत आलेलो आहोत, आता परत गंगा. ते म्हणाले की अरे हा काशी विश्वेश्वर नाही कशावरून, आपली परीक्षा कशावरून पाहत नसेल. असंच एक गाढव साधारणतः मे महिन्यात गोंदवल्याच्या दारात आलेलं होतं त्या रामाच्या मंदिराच्या. आणि तिथे महाराज म्हणाले अरे रे, कोणता जीव की हा रामाच्याकडे आलेला आहे, रामाच्या दारात प्राण सोडायला आलेला आहे, चला 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 गंगा आणा. आणि त्यांनी गाढवाच्या गळ्यात त्या तोंडात ती गंगा ओतली आणि शांतपणे त्या गाढवाने प्राण सोडला. हे यांनी तृप्त केलं गाढव, ते मेलं का त्याचा उल्लेख नाही आहे, पण ती गंगा त्यांनी गाढवाच्या तोंडात घातली. कारण सगळीकडे तो एकच आहे परमेश्वर म्हटल्यानंतर हे गाढव, हे डुक्कर, हा घोडा, हा बैल, काही फरक उरत नाही. आणि हे सांगणारी ही दृष्टी आपण निराळ्या संदर्भात अनेकदा हा मुद्दा बघितलेला आहे, पण नाथांच्या रचनेत आपण बघूया. एक महत्त्वाचा मुद्दा काय, खूप सांगता येईल. गिरिजाताई आणि नाथ यांच्यातले जे संबंध, नाथांना शांतीब्रह्म का म्हणत होते आपण उद्या बघूया ते प्रसंग. पण आत्ता एक उल्लेख केला होता आपण की नाथांच्या जीवनात भक्तीचे 4 प्रवाह आले होते. परंपरागत भानुदासांनी विठ्ठलच आणला, म्हणजे विठ्ठलाची भक्ती, वारी, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय हा नाथांचा परंपरागत आलेला होता. गुरुनी त्यांना काय दिलेलं आहे, कृष्ण भक्ती दिलेली आहे. म्हणून भागवत आला ना, भागवताचा 11वा स्कंद भागवत हा कृष्णाचा आहे. आणि 11व्या स्कंदात सुद्धा कृष्ण, उद्धव वगैरेंचा संवाद आहे. जरी ज्ञानकंड त्यांना स्कंद म्हणत असतील तरी सुद्धा तो कृष्ण आहे. कृष्णाच्या जीवनाच्या शेवटचा अंक आहे तो, त्याच्यावर नाथांनी लिहिलं. त्याच्यानंतर दत्ताचे अवतार असलेले माझे गुरु म्हणून दत्तभक्ती त्यांच्यात होती. आज दत्ताची जी आपण आरती म्हणतो ना, अप्रतिम आरती आहे ती. दत्त जीवनात आला येऊन या, आणि मग काय झालं, साष्टांगे प्रतिपाद, आणि पुढे मीतूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, दत्त दत्त ऐसे लागे. उन्मन झाले, ही अवस्था आहे. नुसती आरती नाही आहे, ती आरती इतक्या आर्तपणे म्हणली पाहिजे. मध्ये एखादी ओळ विसरली तरी चालेल. आजोबा म्हणता म्हणता मी ऐकलेलं आहे, डोळ्यातून पाणी आलेलं आहे.
आणि त्यांना सगळेजण मला आधीच सांगितलं होतं, आजोबा शेवटचं कडवं म्हणू शकत नाही. इतकी दत्तभक्ती, इतकी गुरुचरित्राची पारायण, आणि खराच तो चांगला भक्त होता दत्तात्रेयांचा. आणि त्यांनी सुरुवातीला सभाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, दत्त येऊन हे सगळं झालं कडवं. आणि दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, यांचं खरं ध्यानच लागलं. हरपले मन झाले उन्मन, डोळ्यातून पाणी. आणि आजोबा एखाद्या मूर्तीसारखे स्तब्ध, त्यांना धरावं लागायचं. ही भावसमाधी होती जशी रामकृष्णांची लागायची. मी आरती म्हणतो, ती जर आर्तपणे म्हणायची असेल तर त्या आरतीच्या पोटात शिरायला नको का? भावार्थ आपण नुसतं म्हणतो, भाव अर्थ, पण मुख्य म्हणजे आरतीचं आर्त आहे ना. आता मगाशी जो हार्द शब्द वापरला ते अंतरंग आहे. तिथे शिरलात की तुम्ही ती देवता जिची आरती आहे तीच बनून जाता तुम्ही. मी बघितलं आहे, बघून तुम्हाला सांगतोय. असे अनुभव अजूनही येतात. भक्ती तशी केली पाहिजे. तर विचार करा, 4 प्रवाह राहिले. पहिला प्रवाह विठ्ठल म्हणून विठ्ठलावर त्यांनी अभंग वगैरे रचले. दुसरा जो प्रवाह होता त्यांच्या जीवनात तो कृष्ण भक्तीचा होता, भागवत. चौथा जो होता तो रामभक्ती आली, आणि रामाने त्यांना झपाटलं, भूतानी झपाटतात तसं. आणि त्यांनी तो केलेली आहे रचना, ती आपण नंतर बघूया, पण तुम्हाला उद्या बघूया. आणि लक्षात येईल तुम्हाला की त्यांनी भावार्थ रामायण नावाचे केवढा मोठा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाची जी कथा आहे तिथपासून आपण उद्या सुरुवात करणार आहोत. आज फक्त नाथांची एक रचना वाचूया, उद्या आपल्याला वाचायला वेळ मिळणारच आहे. फार सुंदर रचना आहे आणि ती सगळ्यात प्रसिद्ध रचना आहे. आपण चिंतन करत थांबणार आहोत. नाथांच्या घरची उलटी खूण. उलटी खूण, आणि ही उलटी असते ते आपल्याला कळत नाही. कबीर म्हणतो, भगवान तेरे राज में उलटा कुवा गगन में. म्हणजे आपली कुवा म्हणजे विहीर, आपली विहीर वरून खाली असते, खालून वर आपण पाणी काढतो. आपल्या खाणी वरून खाली असतात आणि खालून वर आपण खनिजे काढतो. भगवान तेरे राज में उलटा कुवा गगन में. असं वरती विहीर आहे आणि तू मला ओढून घेणार आहेस. विचार करा. आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी मला तुझं ध्यान लागलेलं आहे. नाथांच्या घरची उलटी खूण. उद्या आपण याचा अर्थ पाहूया. पाण्याला मोठी लागली तहान. हे उलटी खूण आहे, पाण्याला तहान लागली. आत घागर बाहेर पाणी. म्हणजे काय असेल लक्षात ठेवा. घागर एरवी पाण्याने भरल्यानंतर ते पाणी आणि हे पाणी याच्यामध्ये घागर येते. आता आत घागर आहे, बाहेर पाणी, म्हणजे पाणीच पाणी के. जीव शिव ऐक्य झालेलंच आहे. म्हणजे आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणी. पाण्याला पाणी मिळालं. आजी म्या एक नवल देखले, वळचणीचे पाणी आढ्याला आले. म्हणजे पाणी पावसाचं छपरावर असं पडतं की नाही, आपण पावळी वगैरे शब्द वापरतो, ते पाणी असं उलटं पाणी जायला लागलं आढ्याकडे. काय मी नवल पाहिलं. शेतकऱ्याने शेत पेरलंय, पण गंमत काय, राखणदाराला शेतानं गिळलं, खाल्लं. आपण म्हणतो कुंपण शेत खातं, इकडे शेताने राखणदाराला खाल्लं. हे मी नवल बघितलं. हांडी खादली, म्हणजे भांड्यात भात ठेवला होता, ते मी भांडं खाल्लं आणि भात टाकून दिला. म्हणजे हांडी म्हणजे ते भांड. हांडी खादली म्हणजे खाल्ली, भात टाकला, बकऱ्या पुढे देव कापला. उद्या बघणार होती तू ना, बकऱ्या पुढे आपण देवासमोर बकरी कापतो. बकऱ्या पुढे देव कापला, एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. इथून उद्या सुरुवात करणार आहोत. हा उलटा मार्ग आहे. उलटा मार्ग म्हणजे उलटी दिशा आहे. आपण बघितले 10 दिशा आपण सांगू शकतो, दाखवू शकतो. 11वी दिशा ही मनाची दिशा आहे. अंतर्मुख होऊन आत जाण्याची दिशा आहे. ती अंतरयात्रेची दिशा आहे आणि ती उलटी दिशा आहे. डोळे बाहेरचं बघतात पण अंतर्दृष्टी आत आहे. कान बाहेरचं ऐकतात पण अंतश्रुती ज्याला म्हणतात ती आत आहे. आतला आवाज आत आहे. आत आहे ते उलटी खूण आहे. अबाउट टर्न केलं पाहिजे. प्रतिपदा म्हणतो ना, जरा वळलं पाहिजे आणि मग तुम्हाला दिसेल की खरंच नाथांच्या राज्यात आपण पोचलेलो आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया शांत. आपण फक्त एक वाक्य सांगतो चिंतनासाठी. विचार खूप केलेला आहे. दुर्योधनाची दृष्टी आणि युधिष्ठिराची दृष्टी. नाथांची जी खूण आहे ना ती युधिष्ठिराची खूण आहे. मी जगासाठी आणि दुर्योधन म्हणतो जग माझ्यासाठी. उदाहरण सांगतो की आई वडिलांनी सांगितलं पाहिजे की मूल झालं म्हणून आम्ही आई वडील झालो. शिक्षकांनी सांगितलं पाहिजे विद्यार्थी आले म्हणून मी शिक्षक झालो. डॉक्टरनी सांगितलं पाहिजे पेशंट्स आले, रुग्ण आले म्हणून मी डॉक्टर झालो. आणि व्यापाऱ्यांनी म्हणलं पाहिजे ग्राहक गिराईक आलं म्हणून मी व्यापारी झालो. विचार करा, ही उलटी कोण आहे. या निशा सर्व भूतानाम
तस्याम जागृती संयमी. सामान्य माणूस झोपतो त्यावेळेला संयमी, ज्ञानी, मुनी, ऋषी जागे असतात. उलटी होऊ नये. परांची खाणी व्यक्तृणत. सगळी आपली इंद्रिय उलटी वळवायला शिकलं पाहिजे. त्याला प्रत्याहार उपासना म्हणतात. आपण हा विचार मागे केला होता. उद्या या अभंगाच्या संदर्भात आपण करणार आहोत. शांत. माझ्या नंतर म्हणायचे, ओम राम कृष्ण हरी. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल रखुमाई, तुकोबा आणि मुख्य म्हणजे एकनाथ आणि सद्गुरुनाथ दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.